श्री स्वामी समर्थ. मी आगा शिवनगरला राहतो. माझं नाव आहे दसरथ संभाजी खिलारी. मग ते मल्हार कॉलनीत राहतो मी. कारण सकाळ तरी मी नियमात नसतो. ते आधी दोन एक महिना आधी स्वामी समर्थचं इथं मठ, त्या मठातनंही माझ्या कानावर आवाज उली या लागल्यानंतर माझ्या मनाला बी वाटलं गायला सगळे लोक येतात, पण आपण बी जावं म्हणलं स्वामीला काय असेल ते. मग तिथनं अनुभव येते ते कारण थोडा फरक पडत सेवा धरल्यापासून मला चांगलाच फरक मला जाणवला. घरात आमच्या भांडणं तर नाही होतं, पण ते नंतर परत पुन्हा मग 2-3 महिन्यानं ती बंद झालं. आता निवांत चाललं. या तिथं 1.5 वर्ष झाले की स्वामीला मी तिथं. माझ्या आधी काय 1-2-3 महिनं हे होतं. तिथनं नंतर मी यायलाच लागलो. ते आतापर्यंत मी येतोच. आणि मला काय शिक्षण नाही, शाळा नाही, काय तसलं काय नाही. मी आपलं जे काय स्वामीचं असेल हे माझ्या कानावर येतं, आपलं मी ऐकून तेवढीच मला समाधान वाटते. आणि मग स्वामीच्या शिवाय आता अलीकडे कामाला लागल्यापासून पौर्णिमेच्या शेवेला येतो. आपलं ऐकत बसायचं आणि हे करायचं, हवन करायचं. पौर्णिमेला बी येतो, तसंच हवन करायचं, ऐकायचं आपलं. आणि सेवा इकडे तिकडे काय गावली करायची नाही, तर आपलं पाया पडायचं, प्रसाद घ्यायचा आणि जायचं आपलं. जेवढे कार्यक्रम होतात का नाही इथं त्याला मी हजर असतो. आता ह्या 2 कालच्या पौर्णिमेला नामशाला तेवढे येऊन जाऊन केलं. 1-2 तासात यायचं जायचं, ऐकायचं जायचं. तो ती कामाला लागला आल्यापासून इकडं आपलं त्याची शाळा झाली, शाळा थोडी झाली 13वी, पण त्यातनं ती लागले आपलं कामाला. पण मला काहीतरी स्वामीनं दिलं. मला एक वाटायचं काय की मला स्वामीपासून हालूच वाटत नव्हतं. एक मूळचं प्रश्न मला असं वाटायचं की स्वामीची सेवा करत बसावं. पण ते योगानं त्यांनी आपलं मला काम दिलं. आपलं तिथं ते काम बघत सेवा बी चालू केली. मी जसं घडेल असं मी येतो जातो, सेवा करतो. काय नाही दुसरं काय सुद्धा. बाबा स्वामीपासून चांगला आहे, स्वामीची सेवा करा, स्वामीला जा, या पाया पडत जा. चांगला आहे स्वामीपासून. आपल्याला काय सुद्धा नाही. जेवढं आपल्या पाठीमागं दुःख असेल एवढं स्वामी सारतात. स्वामीची सेवा जेवढी करेल एवढं चांगलं आहे, काय वाईट नाही. काय म्हणाल कोणी काय म्हणाल म्हणू द्या. म्हणले तरी कोणी ध्यान द्यायचं नाही त्याच्यावर. कोणी म्हणते का आता तुम्हाला तरुणपणी जेवण सुचलं होतं, म्हातारपणी जेवण सुचतं, असं कोणी म्हणणारे आहे ते आपण नाही त्याचे विचार करत. स्वामी कुठली गोष्ट आपल्याला स्वामीची पती आपण स्वामीवर सगळं हे करून टाकायचं. आणि स्वामी ते मी हिथं आल्यापासून स्वामीचं ज्ञान बी घेतलं, गुरु बी हे घेतलं. तर मला स्वामीपासून मला 2 वेळा नाही, 1 वेळा तरी आलं तरी करमत नाही एक मला असं होतं. तेव्हा स्वामीच्या मठात जायला तेव्हा दर्शन स्वामी दिवसातलं 2 वेळा तरी कायम येतो. तुम्हाला सांगतो सकाळचं आणि संध्याकाळी. आणि एखाद्या वेळेस 10 वाजता जमलं तर 10 वाजता बी येतो. गावल्या असते तरी येतो, आणि नसले तरी नाही तेवढ्यातलं टायमिंग गावला तरी मी दर्शन करून जप करून आपला मी कामाला जातो. ते जे काय जे आता त्यांचं जे वाचते त्यातनंच आपलं मी ते ऐकतो. आणि नंतर ते आधी तर त्यांचं ते मी ऐकतो संपूर्ण. म्हणजे माझ्या ध्यानात बी बसतं, मला समजून बी येतं. आता अलीकडे समजाय बी लागलं. ते शेवेत पहिलं एवढं नव्हतं कळत, पण आता अलीकडे या 2-4 महिन्यात 4-5 महिन्यात का नाही मला काय आहे काय की स्वामीचं हे सगळं मला वाचलेलं सुद्धा माझ्या ध्यानात बसतं. असं आहे. आरती आहे का तुमची? आरती पाठ आहे का? नाही आरती द्या म्हणजे असं संगपा म्हणायला येतं, पण असं स्वतः ऐकल्याला येत नाही. म्हणजे सगळ्यांसोबत येते तुम्हाला आरती? याच्या अगोदर आरती येत होती तुम्हाला? ते आमच्या देवाची आम्ही करत होतो आरती, तिकडे अंबाबाईची आरती मी करत होतो. आणि ह्याच्या अगोदर तुम्ही काय करत होता, म्हणजे काम काय? माझ्याकडं ह्याच्या अगोदर असंच पाणी मारायचं. त्या 2-4 वर्षात मी कामाला हे झाल्यापासून मी आपलं पाणी मार कुठं काय आजारी पडलो 2 वर्षभर तर मी कामालाच गेलो. असं मला समजतं.